बोधकथेचं नाव आहे श्रमाचे मोल. गुर्जर नरेश, सम्राट कुमार पटलचे गुरु आचार्य हेमचंद्र यात्रेहून राजधानीचे शहर पाटणकडे चालले होते. वाटेत त्यांनी एका गावात रात्रीचा मुक्काम केला. तेथे एका गरीब विधवा महिलेच्या घरी ते राहिले होते. त्या महिलेने श्रद्धापूर्वक आचार्यांचे आदरातिथ्य केले. तिच्याकडून शक्य तितके चांगले जेवण दिले. ते मोडके तोडके घर आचार्यांना महालाप्रमाणे भासले. दुसऱ्या दिवशी जेव्हा आचार्य मार्गस्थ झाले तेव्हा त्या महिलेने आचार्यांना स्वतःच्या हाताने काटलेल्या सुताची रजई भेट दिली. आचार्यांनी ती रजई पांघरूनच नगरात प्रवेश केला. सम्राट कुमार पटल यांनी गुरूंचे स्वागत केले, परंतु त्यांच्या अंगावरील सुताची रजई पाहून त्यांना वाईटही वाटले. सम्राट म्हणाले, गुरुवर्य, ही जारी भरडी रजई एखाद्या सम्राटाच्या गुरूच्या अंगावर शोभून दिसत नाही. तुम्हाला खरे तर सुख आणि शोभा यांची गरज नाही, पण माझ्या गुरूच्या अंगावर मौल्यवान उत्तरीय असण्याऐवजी हे जाडे भरडे वस्त्र कसे तरीच दिसते. आचार्य हेमचंद्र यांना सम्राटाचा अहंकार त्याच्या बोलण्यात दिसून आला. आचार्य म्हणाले, राजा, या रजईमागे अनेक लोकांचे परिश्रम जोडले गेले आहेत. मला त्या परिश्रमांची ऊब हवी आहे. परिश्रम हा खरे तर आपला अभिमान असायला हवाय. शिवाय त्या गरीब भगिनीने ज्या प्रेमाने ही रजई मला भेट दिलीये, ती भेट मला तुमच्या मौल्यवान उत्तरीयापेक्षाही जास्त किमती वाटते. आचार्यांच्या उत्तराने सम्राटाचा अहंकार गळून पडला व त्याने आचार्यांची माफी मागितली. तात्पर्य: परिश्रमातून साकार झालेली कोणतीही गोष्ट अतिशय मौल्यवान असते.